हरिओम. श्री स्वामी समर्थ भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. ओम रक्ताज रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदन कथा टोपीच माला दंडकमंडलुधर कट्टांकर रक्षस त्रैगुण्यरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात पराज कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टतिपकलादी समग्र तूच रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपकलादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तुझे हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रंतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखे निश्चिती शिनल्या खाती वर्णिता. दृढ ठेवली चरणी माथा रक्षावी मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोना इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाववा पैलतील तन्मांतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांधतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्क हृदय प्रकट पै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुकी द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. हरि ओम. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम श्री अथर्व शिष्यं गणपती अथर्वशिष्यं शांती मंत्र. ओम भरणं ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अंगेष्टुष्वात् तनुभिः वैश्यमदेवहितयदायु. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नश्च अरिष्टनेमि स्वस्ति न
स्पति ददातु। ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपतये। तमेव प्रत्यक्षं तत्मासि, तमेव केवलं कर्तासि, तमेव केवलं धर्तासि, तमेव केवलं हर्तासि, तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वसाक्षादात्मासि नित्यं। वृत्तं वच्मि सत्यं वच्मि। अत्वाम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोदरात्तात् अवधरात्तात् सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्। त्वमानवसब्जन्मये त्वामनस ब्रह्ममय स्वचिदानन्दद्वितीयोऽसि। त्वप्रत्यक्ष ब्रह्मासि, त्वज्ञानमय विज्ञानमयोऽसि। सर्वं यदिदं तत्त्वजायते, सर्वं यदिदं विष्यति, सर्वं यदिदं नविष्यति, सर्वं यदिदं प्रत्येति। त्वभूमिरापनलनिलोभनभा त्वच्वदारिवाकपदानि। त्वगुणत्रयातीतः, त्वदेहत्रयातीतः, त्वकालत्रयातीतः, त्वमूलाधारस्थितोऽसि नित्यं। त्वशक्तिरित्यात्मकः, त्वयोगिनाधायति नित्यं। त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तं ब्रह्मपुरं सरं। गणादिपूर्वमुष्याये वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतरा अर्धतुलसितं तारेण रुद्धम् ऐतृमनुस्वरूपं। गकारपूर्वरूपम् अकारमध्यं रूपम् अनुस्वारान्तरूपं बिन्दुरुत्रूपं नादसन्धामसहिता सन्धि सैष गणेशविद्या गणकऋषि निच्छन्द गायत्री छन्द गणपतिरेवता। ओम गण गणपतये नमो नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तचतुर्हस्तं पाशमकुशधारिणं रदचवरदहस्ते बिभ्रान्मुक्षध्वजं रक्तम्बोदरशुपकर्णकृतवाक्सं रक्तगन्धालपावृतपुष्पसुपूजितं भक्तानुकम्पतदेव जगत्कारणमूर्छितम् आविर्भूतसृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्याति नित्यं स्वयोगिना विघ्नावर। नमो रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्रा, स्थिरे अङ्गे सुष्ठुस्तनूर्भुवैषमदेवहितयदायु। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तष्टो अरिष्टनेमि, स्वस्ति न बृहस्पति ददातु। ओम शांति शांति शांति। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री कुलस्वामिनी धनदाई माता की जय। श्री कुलदेवी आशापुरा माता की जय। सप्तशृंगी माता की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। अध्याय 10वा। कश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता. तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे. दरवर्षी कुरपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमित जात असे. त्यांना एक श्रीपादचरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवरपुरा येईन, तेव्हा सहस्र ब्राह्मणांचा इच्छा भोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपादचरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धनसंपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली. त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला. त्या नोकरांनी त्यांचा विश्वास संपादन केला. आपापसात संगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्या जवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. इतक्यात कुरवरपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खड्ग घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले. तो काकुळातील येऊन त्या साधुपुरुषाच्या पाया पडून त्याची विनवणी करू लागला. जरी मी ह्या नोकराबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याची हेतू नव्हता, तरी कृपा करून मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नोकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले.
तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचं व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला हा सर्व प्रकार त्याला सांगितला. सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरुबुरास आला. श्रीपादस्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपादस्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली. नोकराच्या मदतीने त्याने सहस्र ब्राह्मणांना इच्छाभोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याचे बरोबर तो आपल्या गावी परत आला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. पूर्वी कुरुवरपूर येथे जी विप्र स्त्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांची पूजा करीत असे तो कथा भाग अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्र स्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यामुळे त्यांचा तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एक सतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने आनंदाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वरपूजनाची खूप आवड होती. प्रदोष समयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर झाली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वरचिंतनात सदोदित मन गुंतवीत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिचा मुलगा झाला. जन्मतः त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ दे. त्याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत असत. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही. तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी. हे ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला. त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागला. पुढे अंबाभवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले पण काही उपयोग होईना. मुलाच्या देखत आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुणेने माझी मुंज कर मग मी बोलेन असे सुचविले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाटली. त्यावेळी नरहरीने 4ही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखविले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच. हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील. ते तुझी सेवा करतील. परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले, आई मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख. कुठेही वाच्यता करू नकोस. आम्ही यती संन्यासी आहोत. संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे.
तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले. ते पुढे अध्यायात आपण पाहू. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12. अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई जीविताचा काही भरोसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत पुण्यमार्गाचे आचरण करावे. आणि मला संसार, धनदौलत याची कशाशीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकर कोमेजते तसाच हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्या मातापित्याला समजूत घातली. मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहा. तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे. नरहरी 1 वर्ष तिथे आईवडिलांजवळ राहिला. त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकविली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्याला निरोप देण्याचे ठरविले. निरोप घेतेसमयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले. असे अभिवचन देऊन नरहरी तिथून लगेच निघाले. पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तेथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनर्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतीचा अधिकार, ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्री गुरु कारंज गावाला परत आले. त्यावेळी त्याचे आई-वडील, 4ही भाऊ व बहीण त्यांना भेटायला आली. गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले. सर्वांना खूप आनंद झाला. श्रीगुरूंनी त्याचे आई-वडील आमचा उद्धार करा म्हणून असे म्हणू लागले. तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास 42 पिढ्यांचा उद्धार होतो. पूर्वजांचा व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्रीगुरूंनी सांगितले. पुढे श्रीगुरू गौतमी गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले. मंजरिकास्थानी गुरूंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली. स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला. त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले. वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यासह स्नान करीत होते. त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला. त्याला पोटशूल होता. तो वेदनेने विव्हळत नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता. त्याची पोटदुखी फार तीव्र होती. तो जेवला की त्याचे पोट दुखायचे. अन्न माझे शत्रू झाले आहे, तेव्हा आता मला मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेली कर्मे आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता. तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले, त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या. गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले. श्रीगुरूच्याकडे घेऊन आले. श्रीगुरूंनी त्याची विचारपास करून आत्महत्येचे पातक करण्यासाठी त्याला परावृत्त केले व सांगितले, तुझ्या व्याधीवर माझ्यावर एक औषध आहे. तू जीव देऊन महापाप करू नकोस. मी तुला औषध देऊन या व्याधीपासून मुक्त करतो. तेवढ्यात सायनदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण येथे आला. तेव्हा श्रीगुरू सायनदेवाला म्हणाले, मी याला औषध देतो. याला अनारसे व उडदाचे अन्न
दुधाची खीर खायला घाल, त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल. याला लवकर घरी घेऊन जा. तेव्हा गुरुवचनाने स्वीकार करून त्याच्या पाया पडून सायनदेव त्याला म्हणाला, आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे. गुरूंनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. जाखाई नावाची त्या सायनदेवाची पतिव्रता पत्नी होती. त्या दोघांनी गुरुची षोडोपचारे पूजा केली. त्याने मनपूर्वक भोजनपात्रे मांडली. अनेक प्रकारची पक्वान्ने, अनारसे, उडदाचे पदार्थ, अष्टविध पक्वान्ने साखरेसह वाढली. श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले. त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले. श्री गुरुच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली. ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले. ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मांतरीचे दोष जातात. तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. सायनदेवाने केलेले पूजन व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्यांना वरदान दिले. सायनदेवाने श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्याच्यासाठी बोलवले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभय हस्त ठेवला व तू निश्चिंतपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. सायनदेव भयचकित होऊन श्री गुरूचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाचे अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याचे मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला इथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. त्या सायनदेव गुरुजींना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, मला दक्षिणे तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन. तेव्हा तू मला पुत्र, पौत्र व स्त्रीसह भेट. चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 15. श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाक्षी येत होते. सारेच शिष्य होऊ पाहत होते. नाना जातीचे लोक येऊन वरदानाने मागतील ते श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो म्हणून श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले. सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले. सर्व तीर्थ करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले. तेव्हा श्री गुरूंनी शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात. श्री गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थ असतात असे वेदांमध्ये व शास्त्रांतही आहे. तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात. 5 दिवसापासून जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये. संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थ पाहावीत व एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितले आहे. असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची माहिती सविस्तर समजावून सांगितली. आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग आम्हाजवळ यावे. बहुधान्य नाम संवत्सर झाले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊन तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना गुरूंनी उपदेश केला. तेव्हा शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य तुम्हाला परिसासारखे आहे. जो गुरु आज्ञा
जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीस अखंड नरक यात्रा भोगतो. तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थ करून येतो. शिष्याचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तिथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले. नंतर नृसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरुजवळ राहिले. श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते. तेव्हा एका ब्राह्मण श्री गुरुच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही. मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात. मला त्याचा वीट आला आहे. मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे. तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतःच आपले हित करून घेत आहेस. तू स्वतःचे गुण वा गुण काय आहे याचा विचार करीत नाहीस. तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरुची तू नेहमी दोष सांगतोस. तुझे मन स्थिर होणार नाही. जो कोणी मनुष्य गुरुचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काही लाभत नाही. जो गुरु सेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते. गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते. अष्टसिद्धी आपल्याला वश होतात. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी. अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला व तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ लागला. त्यांनी धौम्य ऋषीचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्याची पुढील कथा सांगितली. धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकांचे रक्षण कर. शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये. गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, जोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यामध्ये भरून ठेवले. ते आश्रमातील आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला. त्याला रेडा जुंपला व शेतातून धान्य आणण्यासाठी गेला. शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले. एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले. वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला. त्याच्या गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू नये लागला, म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले. शिष्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला. नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला. अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली. त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले. नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असध्य असे काही नाही. हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते. हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना. म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे. तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले. तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरुच्या चरणी वंदन केले. तुम्ही जगद्गुरू असून त्रैमूर्तीचा अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करा असे सांगितले. तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा. त्याच्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 17. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. करवीर क्षेत्रात एक वेदभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. तो शास्त्रे व पुराणे सांगत असे. त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती. शास्त्रे आणि व्याकरण त्याला संपूर्ण ज्ञान होते. तो निष्ठेने आह्निक व नित्यकर्माचे आचरण करीत असे. त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मापासून मंदबुद्धीचा होता. दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आई वडील दुःखी, असमाधानी, अस्वस्थतेचा कालवश झाले.
म्हणून तो आपल्या आजोळी आजोबा आजीकडे राहू लागला. तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली. आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेले त्याच्या काही लक्षात राहत नसे. तेव्हा तो वेदभ्यास तरी कसे करणार? त्याला शिकण्याची जिज्ञासा होती, परंतु मंदबुद्धीचा असल्याने त्याच्या काही लक्षात राहत नसे. जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवित असत तेथे जो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करीत, पण तो लगेच विसरून जात असे. गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत, निर्भसना करीत असत, त्याला खूप टाकून बोलत असत. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे. ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो. विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे. ज्याच्याकडे विद्या असते त्याच्या जीवनातील सर्व सुख मिळतात, तो यशस्वी होतो. एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही. त्या गावातील ब्राह्मणांना त्यांनी विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे, तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे? आपल्याकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन करावे अशी मी आपणास विनंती करतो. तेव्हा ते ब्रह्मवृंद उपहासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्याची पुन्हा जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तुझा विद्या प्राप्त होणे शक्य नाही. हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला. वाटेत अरण्यातून जात असताना अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो खिन्न मनाने जात असता त्याला वाटले, मला सगळेच लोक दूषणे देतात, आता मी जगून काय उपयोग आहे? जीव देण्यासाठी मला आता दुसरा मार्गच नाही. असा विचार करीत तो चालत असता भिलवडी गावात आला. पोटात काही अन्न नाही. रात्रीची वेळ. अशा अवस्थेत तो गावातील जगन्माता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला. देवीने दर्शन घेतले आणि हात जोडून देवीला म्हणाला, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे. जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखविला नाहीस तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करील. असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला. थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला. तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले व म्हणाली, बाळा, तू माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पैलतीरावर लवकर जा. तेथे एका औदुंबर वृक्षाखाली शंकराचेच अवतार आहे. असे महाबलशाली एक तपस्वी आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. एवढे सांगून देवी अदृश्य झाली. असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पैलतीरी आला. तेथे त्याला श्री गुरुचे दर्शन झाले. त्याचे चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्याची प्रार्थना केली. त्यांनी प्रसन्न होऊन त्यांच्यावर मस्तकावर हात ठेवला. तेव्हा श्री गुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या हृदयाचे वेद, शास्त्रे, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले. परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते, तद्वत श्री गुरुचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. श्री गुरुमहिमा असा असतो, ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 18. पंचगंगेच्या तीरी, ज्याला आता नृसिंहवाडी असे म्हणतात. नृसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले. या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे. श्रीगुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले. त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरू तेथे प्रकट झाले. तेथे असताना श्रीगुरू भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत. त्या गावात एक ब्राह्मण व्यादभ्यास करणारा होता. त्याची स्त्री पतिव्रता होती. तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे. सात्विक वृत्तीने नेत्रकर्म करीत असे. त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याचा शेंगांचा वेल होता. त्या वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहासाठी काम येत असत. एके दिवशी श्रीगुरू त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्याने त्याचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडोपचारे पूजा करून घेवड्याच्या शेंगांची भाजी करून भोजन दिले. श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले, दारिद्र्य दूर झाले, आता सुखाने संसार कर. असे म्हणून जाताना अंगणातील दारापासचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले.
हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले. तो ब्राह्मणही संत्रस्त झाला. आपले दैव जसे असेल तसे होईल. तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला. पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपले कर्म आपण भोगतो. दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला. त्याने आपला दारिद्र्यरूपी दोष नेला, तेव्हा आता तोच आपल्याला तारील. विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेळाचे मूळ खोलवर गेले होते. ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला. वेलाचे मूळ काढताच त्याच्या खाली एक कुंभ दिसला. तो बाहेर काढून घरात घेऊन आला. तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप धन दिसते. ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. यतीश्वर प्रसन्न झाले. त्यांनी आपला शब्द खरा केला. तेव्हा तो सामान्य योगी नव्हता, तो ईश्वराचा अवतार होता. त्याला खात्री पटली. तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्याच्या दर्शनास संगमावर गेला. त्याची श्रीगुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव. माझे स्वरूप जर तुम्ही लोकांत प्रकट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल. सर्व सांगून श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याचे गुरूचा आश्रय करावा, तोच त्याला पैलतीरी नेईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19. या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे. नृसिंहाने हिरण्यकशिपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले, तेव्हा हिरण्यकशिपूच्या पोटात असलेले विषाचे नृसिंह सर्व नखाची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली. नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली, त्यामुळे नखांची आग थांबली. म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले. श्रीगुरू हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत. त्यांची ती उष्णता बाधू नये म्हणून ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत. कलियुगातील तोच कल्पतरू आहे. अमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या. श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत. तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधी फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत. त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरू पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत. श्रीगुरू भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. या यतीश्वराचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले, पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला. एक नावाडी तेथे नदी तीरावर आला कामधंदा सांभाळून होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्रीगुरूच्या पूजनेसाठी आल्या आणि त्या श्रीगुरूंनी पाण्यात घेऊन जात आहेत. त्यांच्या नदीचे पाणी दुभंगून त्यात वाट निर्माण झाली आहे. त्या नावाड्याला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या. त्या नावाड्याने खात्री पटली की देवकन्या ज्याचे पूजन करीत आहेत ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्यांनी पाहिल्या. श्रीगुरूने जेव्हा योगिनीसह नदीपात्राच्या जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला. त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले. श्रीगुरू तेथे जाताच सारे नगरच आरती करण्यासारखी बाहेर आले. आतमध्ये एका महालात श्रीगुरू एका रत्नजडित सिंहासनावर बसले असता श्रीगुरू त्याला त्रैमूर्ती रूप दिसत होते. श्रीगुरू पूजा घेऊन परत येत असताना त्यांनी तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू इथे का आलास? तेव्हा तो नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो आहे. असे म्हणून त्याने श्रीगुरूचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी, आपण गिरिजामरण आहात. संसारामायेत आम्ही गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही. तुम्ही माझा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते. त्यांचे ऐहिक व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते. नावाड्यांची
नावड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल, माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु आत्ता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे नुकसान होईल. असे सांगून श्री गुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावडी त्याचा निरोप घेऊन जेथे तो नौका बांधून ठेवीत असे तिथे आला. त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला. त्याला श्री गुरुचे स्मरण झाले. पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्री गुरुच्या सेवेत राहिला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20. औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरुचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुद्धा शांत, सुशील व पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मता मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी, कष्टी होत असे. तिने अनेक उपवास व व्रते केली, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुझे पूर्व कर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस. ते मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच्च होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा. अशा रीतीने विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा तो विप्र तिला म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्येचे एवढे मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तरक्रिया ही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थ आहेत. तिथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कुठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरुची मनोभावे सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षातळी त्याचे अस्तित्व असते, यावर तू विश्वास ठेव. तुझ्या ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील. तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाचा सुरुवात केली. असे 3 दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईल असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तिथून भिवून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाचाचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्याला पिशाचाला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच योनीतून मुक्तता होईल. ही विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे. हे पटत नसेल तरी तिथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरुचे वचन ऐकून पिशाच रूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले आहे. हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्र स्त्री 10 दिवसांनी तुझे क्रियाकर्म करील. त्याने तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्र स्त्रीला सांगितले, सध्याप्रमाणे 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंना सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले. त्यामुळे तो ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथा भाग एवढाच आहे. पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करण्याचे ठरले, परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला. श्री गुरुचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरविले. त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.
अध्याय 21. गेल्या अध्यायातील राहिलेला कथाभाग या अध्यायात आहे. त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. 4 उपदेशामध्ये गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुख दुःखे भोगतात. म्हणून ज्ञानाने जन्माचा संतोष व मृत्यूने रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले तर माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैव होतो, म्हणून तर श्री गुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनानुसार आमची श्रद्धा होती. नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी दिलेला शब्द वर खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन. त्याची कीर्ती सर्वत्र पसरो. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू असा त्रागा करू नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्री गुरूंच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली. पुत्रशोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो. त्या मातापितरास 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन तो औदुंबर वृक्षापाशी उभा राहिलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले. त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राण म्हणजे वायूच असतो. तो बाहेर निघून गेला आहे. तो पुन्हा आणून घालतो. तुझा पुत्र जिवंत होईल. तुझे इतके स्वप्न होत आहे. तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात धुगधुगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना. पण मुलाने भूक लागली असे सांगितले आणि खायला मागितले. तो तिला पाना फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच गुरुपादुका धुवून औदुंबराची व पादुकाची पूजा केली. गुरुची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले. गुरु महिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा तिथे पूर्ण झाल्या आहेत. स्थान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्री गुरुचा वास असतो व त्याची आराधना केल्यास कामना तत्काळ पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.